मुद्दा असा आहे की अगदी उमेदवारी अर्ज माघारीच्या एक महत्त्वाची घडामोड जेव्हा गिरीश महाजन गीते यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांना घेराव घातला। त्यानंतर कार्यकर्त्यांकडून घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। महाजन गीते यांच्या निवासस्थानी दाखल होताच कार्यकर्त्यांचा हा घेराव। ही दृश्य आपण पाहतोय म्हणजे मगासपर्यंत बाकी सगळे नेते उपस्थित होते, महाजन आले त्यानंतर मात्र गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांची ही अशी घोषणाबाजी ऐकायला मिळाली। त्यांनी एक प्रकारे घेरावच घातला होता महाजनांना। निश्चितपणे आपण जर बघितलं तर अगदी सुरुवातीपासून गोकुळ गीते यांनी ही निवडणूक लढावी अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा होती। गोकुळ गीते हे या ठिकाणी सगळ्या मतदारांच्या संपर्कात होते, प्रत्येकाशी त्यांचा अगदी 1 to 1 अशा पद्धतीचा संपर्क होता। त्यांनी ज्या पद्धतीने प्रचाराची यंत्रणा राबवली होती त्याच्यामुळे गोकुळ गीते यांना जो काही प्रतिसाद मिळत होता कार्यकर्त्यांचा आणि त्याचप्रमाणे मतदारांचा, त्यामुळेच खरं तर ही उचल महायुतीच्या नेत्यांनी घेतली आणि गोकुळ गीते यांना